हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच। कारण की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे जो यूट्यूबची जी पॉलिसी असते की तुम्हाला मॉनिटायझेशन ऑन करण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात। एक म्हणजे सबस्क्राईब आणि दुसरं म्हणजे सगळ्यात हार्ड असतो तो वॉच टाईम। तर आपला कालच वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे। तुमच्या सगळ्याच्या सपोर्टमुळे, तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळे, शेअर केल्यामुळे आणि भरभरून सपोर्ट केल्यामुळे हे सगळं पूर्ण झालेलं आहे। आता फक्त एक राहिले, ते म्हणजे सबस्क्राईब कंप्लीट व्हायचं। तर तुम्ही माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि जेवढे होईल तेवढे शेअर करा। तर आपण करूया आता व्हिडिओ सुरुवात। आत्ता मी आलो आहे बीड सोलापूर हायवे हा आपला। तर इथं भरपूर काम चालू आहे साईडला, ह्या दोन्ही साईडला, आणि इलेक्ट्रिक पोलचं पण भरपूर काम झालं आहे। तर आपण तिकडंच जाण्याच्या अगोदर इथं मध्ये गॅप राहिलेला आहे, पोल बसवायचे 1-2-4 पोल इलेक्ट्रिक पोल राहिले आणि खाली काम चालू आहे। तर तिथं जाण्याच्या अगोदर आपण जाणार आहे त्या साईडला, तुम्हाला दाखवतो की भरपूर लांबपर्यंत इलेक्ट्रिक पोल जे आहे ना त्याचं काम चालू आहे। आता ट्रॅकचं तर मोस्ट ऑफ झालेलंच आहे पूर्ण। हे बघा साईडला तुम्ही बघू शकता, पूर्ण लेवल करून घेतलेली आहे। आणि 4-5 इलेक्ट्रिक पोल राहील बसवायचे मध्ये ह्या साईडला, असे पुढे बसवले भरपूर, पण आता ह्या साईडला राहिले बसवायचे। सर्कल तर बनवून ठेवलं पोल बसवण्यासाठी। आणि हे बघा थोडंसं इथं राहिले लेवलचं काम, बाकी पुढे झालेलं आहे भरपूर। आणि पाऊस एवढ्या पडल्यामुळे ना दोन्ही ह्या साईडला तर पूर्णच काम जे चिखल झाल्यामुळे ते हा रस्ताच बंद झाला पूर्ण। आणि जसं JCBने असं लेवलचं काम चालू आहे, आपण तिकडे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतोच। पण सध्या तरी हा रस्ता बंद आहे आणि तिकडून त्या साईडने चालू आहे। आणि पाऊस तर एवढा पडला आहे ना, पाणी बघा किती साचलं आहे। तुम्ही जर हा ब्लॉग बघितला असेल ना जुना बीड सोलापूर हायवेवरचा, तर तुम्हाला दिसलं असेल की काही नव्हतं अगोदर। पाऊस जाऊन जवळजवळ 8-10 दिवस झाले, पण तुम्ही बघू शकता पाणी आणखी पाऊस किती पडला असेल जाणं। पुढं शेती पण आहे, बघा लेवल केलं साईडने। आता मेन म्हणजे तुम्हाला मी फक्त सध्या तरी परळी जे वडवणी जे आहे तिथपर्यंतच अपडेट देणार आहे। तुम्हाला नवीन दुसरे पण ब्लॉग बघायला भेटतील, म्हणजे रिलेटेड ह्याच्या नाही, म्हणजे रेल्वेचे नाही, पण त्याच्या अपोजिट दुसरे पण व्हिडिओ बघायला भेटतील। तर सध्या तरी हा जरा हे जास्त म्हणजे रेल्वे येणार होती ना, आणि हा जरा जास्त विषय होता म्हणून आपण जास्त ह्याच्या फोकस केलेला आहे। आता मेन म्हणजे मी हे व्हिडिओ जास्त का टाकणार आहे माहिती आहे का, आता जी आपली डेमो ट्रेन आहे इलेक्ट्रिकचा, सध्या तरी विचार नका करू, पण जी डेमो ट्रेन आहे तर ती डेमो ट्रेन जी आहे ती डायरेक्ट अहिल्यानगरहून डायरेक्ट परळीला जाणार नाही, त्याचे 4-5 टप्पे तरी होणार आहेत। तर पहिला टप्पा जो आला आहे तो बीडपर्यंत आला आहे। आता जो मागं अंमळनेरपर्यंत होता तो विषय नाही ठरायचा, पण सध्या तरी आता इथून टप्प्याचे आपण काउंट करू। पहिला टप्पा जो होता बीडपर्यंत तो आता पूर्ण झाला आहे। आता इथून जो टप्पा आहे, तुम्ही जर ते मागच्या व्हिडिओमध्ये मी वडवणीला गेलो त्यावेळेस ते हे होते आपल्याबरोबर, त्यांनी सांगितलं होतं, सुपरवायझर होते, ते बोलले होते की 2 ते 3 महिन्यामध्ये वडवणीला रेल्वे येईल। तर आता दुसरा टप्पा जो असेल तो वडवणीचा, तिसरा टप्पा आणखी एक मध्ये असेल, आणि मला वाटतं 4 ते 5 टप्प्यामध्ये ही डेमो जी आहे ना अहिल्यानगरची ती डायरेक्ट ह्याला जाईल परळी वैजनाथला। तर त्याच्यामुळे डायरेक्ट जाणार नाही। तर आपला सध्या मोटिव्ह काय आहे, बीडपर्यंत होता पहिला, तर तो कंप्लीट झाला आहे। तिथून आता वडवणी, तो कंप्लीट झाल्यानंतर मग पुढचा टप्पा, कारण की पुढचं दाखवण्यात एवढं हे नाही, पण मी जर त्या लोकेशनला पुढे जर गेलो वडवणीच्या तर तुम्हाला दाखवून, कारण की
बीडपासून ते वडवणीपर्यंत पूर्ण अखंड काम झालेलं आहे. इलेक्ट्रिकचं पण भरपूर झालं आहे. मध्ये मध्ये थोडासा गॅप आहे, पण तो एवढा नाही, पण थोडाफार आहे. बाकी इलेक्ट्रिक पोल आणि आपलं जे ट्रॅकचं पूर्णच काम झालेलं आहे. पण वडवणीच्या पुढं जर बघितलं ना तुम्ही, तेलगावचं काम भरपूर राहिलं. तो ब्रिजच राहिला बनवायचा. आणि तेलगावचं जे स्टेशन आहे ना, तो तेलगावपाशी नाही, तेलगावच्या खूप मागं आहे. एक गाव आहे आणखी, त्याच्या मिडलला आहे, ते दोन्हीच्या मिडलला. तर त्याच्या मागं पण भरपूर ट्रॅकचं काम राहिलेलं आहे. पण त्याच्यामुळे तो आपण काउंट नाही करू शकत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडवणीपर्यंत आता सध्या डेमोची ट्रेन आहे, ती कधी येते त्याच्यावर सगळ्यात अपडेट देणार आहे आता. आणि काम तर भरपूर झालेलं आहे. तर होप की 2 ते 3 महिन्यात यावा, कारण की तो एकदा टप्पा कंप्लीट झाला की भरपूर म्हणजे आपण पुढं जातो आहे. सो अशा टप्पे आपल्याला कंप्लीट करायचे, डायरेक्ट नाही जाऊ शकत. पण मी जर वडवणीच्या पुढे गेलो, तेलगावच्या पुढं, तर शिरसाळा वगैरे त्या साईडचे पण स्टेशन कवर करेन नक्कीच. सध्या तरी माझ्या हे आहेत, सध्या तरी इकडे फोकस आहे, त्याच्यामुळे हे पुढे गेलं तर ते पण दाखवेन. तर चला आता पुढचं दाखवतो. हे बघा, इथं बसवला आहे थोडा, म्हणजे इथं पोल बसवला आहे, पण त्याचं काम राहिलेलं आहे. आणि पुढे तर इलेक्ट्रिक पोलचं जे भरपूर काम झालेलं आहे, म्हणजे जिथपर्यंत नजर जाय ना तिथपर्यंत दिसतं आहे तुम्हाला. हे बघा, इथं थोडंसं खडी राहिली, म्हणजे थोडंसं काम राहिलेलं आहे. एवढं काय हे नाही राहिलं, पण वडवणीपर्यंत भरपूर काम झालेलं आहे. असं डेमो येण्यासाठी काही थोडीफार अडचण असेल नॉर्मल. बाकी मला नाही वाटत की काय मेजर प्रॉब्लेम असू शकतो, कारण की वडवणीचं स्टेशन पण भरपूर तिथलं पण काम झालं आहे. ब्रिजचं काम चालू आहे. आता तर गेलो नाही, पण भरपूर झालं असेल तिथलं स्टेअर्स वगैरे त्याचं काम, ते पण दाखवेन तिकडे गेलो. हे बघा, इथं पण पोलचं काम झालं. हे बघा, पाण्याने शेतीची पूर्ण वाट लागलेली. पण आता केले मंजूर, कितीतरी कोटी केलेत. 23,600 काहीतरी कोटी आहेत आय थिंक, मला अंदाज आहे, कन्फर्म नाही. इकडे पण बघू शकता, इथं तर काहीच नाही. आणि हे जे कापूस होता तिथे पूर्णच हे गेलेलंच आहे, थोडं पार आहे. काही लोकेशनला भरपूर पाऊस झालेला आहे. आष्टी तिकडे तुम्ही तर बघितलं असेल न्यूजला पण, की अक्षरशः घरं पाण्यामध्ये गेले, शेती तिथं गेलेच, घरं पाण्यामध्ये गेले. ह्याचा अर्थ घरं तर म्हणजे अशा ठिकाणी असेल की तिथं पाणी भरपूर प्रमाणात, जर लिमिटेडच्या बाहेर पाऊस पडला तरच घरामध्ये पाणी शिरतं. तर त्याच्या नाहीत नॉर्मल पडल्या नाहीत तर तुम्ही विचार करू शकता, घरात पाणी शिरलं म्हणजे शेतात किती म्हणजे वाईट नुकसान झालं असेल. बघा, तिथं आणखी ओलंच आहे. आपण भरपूर पुढं आलोच. हे बघा, इकडं असं काम झालं. मी ज्या एरियामध्ये आहे ना, तिथं सुद्धा मी एवढा पाऊस कधीच बघितला नव्हता. जेव्हा बीडमध्ये म्हणजे जेव्हापासून बीडमध्ये ना, तर फर्स्ट टाईम एवढा पाऊस बघितलेला आहे. अक्षरशः गेटला पाणी लागलं होतं. त्याचं कारण म्हणजे नाला वगैरे साफ न केल्यामुळे, कचरा वगैरे गाडी न आल्यामुळे. बघा, हे आता मध्ये एक हे लागतं आहे आपल्याला, बायपास आहे वाटतं आय थिंक, पूल आहे, पूल. चला, मी जातोच तिथपर्यंत, कधी गेलो नाही, ते सुद्धा जाऊन तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली काय आहे ते. पण तिथपर्यंत जो दिसते ना तुम्हाला, तिथपर्यंत पोल लावलेले त्याच्या इथपर्यंत. हे बघा, जे वरती लावले ना ब्लॅक कलरचं तार लटकवण्यासाठी, ते ह्या खांबापर्यंत आहे. पुढे जे 4-5 खांब आहेत, 6 खांब आहेत, तर त्याला नाही आहे. ते हे असं मध्ये काम राहिलेलं आहे. त्यामुळे म्हणतो तुम्हाला की सध्या तरी वडवणीपर्यंत हा दुसरा टप्पा आपल्याला कंप्लीट कवर करायचा आहे. हे बघा, इथे पण शेतात भरपूर पाणी, खूप ओलं आहे आणखी. खांबला तार वगैरे लटकवण्यासाठी आणखी लावलं नाही, म्हणजे काम राहिले ह्या इकडच्या पोलचं सुद्धा. बीड आपण सध्या चाललो आहे ना, आपण जिकडे चाललो आहे ना, ते बीड रेल्वे स्टेशनकडे जातो आहे तिकडचं.
हे बघा मध्ये आता इथून तिथपर्यंत आलं नाही, इथं ट्रॅक नव्हते, इथे ट्रॅक पडलेले दिसत मध्ये. हे बघ हे पोल आहेत ते ज्यांचं काम बाकी आहे. काय पोल एक साईड इकडच्या साईडला पण पोल आहे, इकडे पण शेतीमध्ये पण इकडं तो इकडं पाहिलंच नाही मी. मध्ये खूप भारी भारी शेती वगैरे, ज्यांची शेती नाही इकडं त्यांना दोन्ही पण एक्सपिरियन्स कर हा फरक भारी असतो बरं का. म्हणजे जो मिडलला असतो ना, म्हणजे शेतीचा पण गावाकडचा पण एक्सपिरियन्स त्याला येतो, म्हणजे जे गावात राहतात ते आणि त्यांना सिटीतला पण, तर ते मेंटेन राहतं, त्यांना ते भारी वाटतं बघ. तर माझ्यासारखे कसं शेतात सिटीत राहिलं की असं वाटतं गावाकडे भारी, गावाकडे पडतं अरे सिटीत भारी, त्याच्यामध्ये एकदम मिडलला राहिलं ना मी तर त्यावेळेस भारी वाटतं. बघा कसलं भारी जुने घरं वगैरे, शेती. खूप पुढं आलो आहे आपण आणि आता आलो तर ती साईडसुद्धा कवर करू, एक्झॅक्टली काय आहे ते बघू आपण. हा व्हिडिओ जरा लॉंग होईल कारण शॉर्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि आहे बघण्यासारखं. हे बघा इथं तर भरपूर पडले ट्रॅक घेऊन, हे रेल्वे घेऊन जाईल वाटतं. हा लागला आहे ब्रिज, नदी आहे खालून. हे बघा इथं राहिले ट्रॅकचं काम, गावाचं राहिले ट्रॅक. हे काय आय थिंक तेच उचलून इकडे लागतील मला वाटतं. हा इकडे ब्रिजचं काम चालू आहे. हे बघा हे काम राहिलं ब्रिजचं चालूच आहे. तेच ट्रॅक पडलेले जे आहेत ते इकडे कनेक्ट करतील असंच, कारण तिकडे तुम्ही बघू शकता ट्रॅकमध्ये सोडलेले ते तेच आता ट्रॅक जी जागा राहिली आता ही चालू ही आहे, इथे ट्रॅक बसवतील. ब्रिजचं काम चालू आहे इथं. किती क्लीन पाणी आहे. पण एक झालं म्हणजे मेन एक गोष्ट चांगली झाली, पाऊस एवढा पडला ना, नुकसान तर झालं ते एक साईडला बाजू, पण दुसरी गोष्ट म्हणजे सगळी घाण निघून गेली, ते पण फ्रीमध्ये बरं का. तीच घाण स्वच्छ करायला करोडो रुपये गेले असते. इथपर्यंत ट्रॅक आहे. आणि तुम्ही मागच्या वेळेस पालवण रोडचा जो व्हिडिओ बघितला असेल ना, धाना रोड सॉरी बीडच्या स्टेशनपासून पुढं, हे बघा तिथं मी तुम्हाला जे बोललो होतो ना की तिथपर्यंत इलेक्ट्रिक पोल लावलेले, तर हे बघा इथं काहीच नाही लावलं, इथे चालू आहे आता. म्हणजे ते कनेक्ट त्यांचे ते पोल आहेत ना तिथले काम तिथपर्यंत झाले, ते कनेक्ट व्हायला इथपर्यंत ही मधला भाग राहिलेला आहे. इथे एक गॅप राहिला आणि तिथं आणखी एक गॅप राहिला, म्हणजे असे दोन गॅपमध्ये दोन गॅप कंप्लीट झाले की पोल कनेक्ट, म्हणजे पोलचं काम झालं म्हणायचं, फक्त पोलचं, मग नंतर तारेचं काम. तर मी चालत तितक्या लांब आलो आहे आणि तेच जर मी ते घरापासून चालत गेलो असतो ना, मला जवळजवळ अर्धा तास तरी लागला असतं जास्त वेळ. चला आता आपण जाऊया आता परळी साईडला, आणि इकडे काय आता दाखवण्यासारखं नाही आहे, ऑलमोस्ट झालेलंच आहे कवर. बघा गाड्या वगैरे कसे धुतात इथे. साईडला पण बघा हे बघा, आपण अहिल्यानगर साईडला होतो, बीड रेल्वे स्टेशनच्या त्या साईडला, आणि आत्ता आलो आपण जो परळी साईडला आलो आहे. म्हणजे हा आहे बीड सोलापूरचा ब्रिज, तुम्ही बघितलं असेल ह्याचे पण व्हिडिओ. आणि इकडं रस्त्याचं काम पण चालू आहे, लेवलचं पण काम चालू आहे, आणि इकडं पण लेवलचं काम चालू आहे ह्या साईडला पण. त्या साईडला पण आपण जाणार आहे, ते पण दाखवतो. इथं असं नुसतं लटकवलं आहे फुल, आणि हा आहे मधला गॅप जो इलेक्ट्रिक पोल रायचं काम चालू आहे ते. आणि सध्या तरी तुम्हाला सांगतो इथं भरपूर काम चालू आहे, लेवलचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, आणि पुढे गेल्यावर आणखी दिसणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्ट्रिकचे पोल आहे,
त्याचं काम भरपूर झालं आहे. म्हणजे ब्रिजच्या थोडंसं ह्या साईडला राहिलं आहे. बाकी 5-6 पोल जर कनेक्ट केले ना या साईडला 5-7 आणि मध्ये काय असतील ते 7-8 जर पोल कनेक्ट केले ना संपलं. म्हणजे इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ना ते मोस्ट ऑफ भरपूर म्हणजे हा एरियाच पूर्ण कंप्लीट झालं तर काय. कारण की इमामपूर रोडपर्यंत तर खूप तिथपर्यंत पूर्ण काम दिसतं आहे ह्याच्यानं. हे बघा ह्या साईडला लेवल करायचं काम चालू आहे. पूर्ण असा रस्ता बनवला आहे आणि तिथं काय करणं आहे ते माहीत नाही पण चालू इकडं. आणि हे बघा हे आहे इलेक्ट्रिक पोल. इथं पण ह्या साईडला सुद्धा लेवल करून ठेवली आणि तिकडे पण लेवलचं चालू आहे काम. इकडं मोठे मोठे दगड आणून ठेवले. आता हे काय करणार माहीत नाही पण आय थिंक हा रस्ता खाली खचून आहे त्याच्यासाठी हे मजबूत म्हणजे साईडने जे आहे ते लेवलचं काम चालू आहे एकदम व्यवस्थित. म्हणजे चांगली गोष्ट आहे पण. आणि हे बघा एवढं दगड वगैरे आणलेलं हे खूप. हे बघा लेवलचं काम त्या टोकापासून इथपर्यंत असं पूर्ण झालेलं आहे. हे बघा चालूच आहे. ही मोठी अपडेट आहे. चांगलं जोरात काम चालू आहे इकडं. इलेक्ट्रिक पोलचं काम भरपूर झालेलं आहे. तार लटकाचं पण सगळं जोडलेलं आहे. फक्त आता तार आणून लटकाचं काम बाकी आहे. लवकरच डेमो धावेल वडवणीपर्यंत कारण की भरपूर काम झालेलं आहे. फक्त आता शेवटला फक्त एक ट्रायल वगैरे करतील आणि त्याच्यानंतर मग डेमो मग वडवणीपर्यंत चालू होईल. हे बघा पण किती पुढं आले. आणि हा आहे दुसरा ब्रिज. त्याचं ऑलरेडी झालेलंच आहे काम. मोस्ट ऑफ म्हणजे इलेक्ट्रिक पोलचं काम भरपूर झालेलं आहे. खूप असं जिथपर्यंत लांब नजर जाते ना तिथपर्यंत झालेलं दिसतं आहे इलेक्ट्रिक पोलचं काम. सगळीकडे कनेक्ट झालेलं आहे. आणि हे तार बसचं जे आहे ना ते पण लावलेलं आहे सगळ्या पोलला. तर हा आहे बीड सोलापूर रोडचा रोड जो आहे त्याचं अपडेट आहे. तर ही अशी होती नवीन अपडेट बीड सोलापूर हायवेची. तर खूप प्रमाणात काम झालेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.